मम्मा तू कोणाशी बोलत होतीस? बेबी मी टीव्ही बघतेय. आत्ता नाही, मगाशी कोणाशी बोलत होतीस? मगाशी गॅरी आला होता ना. व्हॉट? मग गेला. असं कसं गेला पण मला न भेटता? मी त्याला सांगितलं तू घरात नाहीये. का असं खोटं सांगितलंस मम्मा? ऐक ना, मी त्याला हे पण सांगितलं की तू जागीरदार बरोबर फिरायला गेलीयस. हा यार मम्मा, का बोललीस तू असं त्याच्याशी? अरे अशी काय करतेस? त्याला कळायला पाहिजे ना तू एकटी नाहीयेस. यू नॉट अलोन. आणि तू काय माझ्यावर भार वगैरे अजिबात नाहीयेस. भार भार म्हणजे बर्डन शनू बेबी. हा, आणि तुलाही काहीतरी इगो आहे ना, स्टेटस आहे ना. यू शुड नो दॅट. म्हणून मी त्याला खोटं सांगितलं की तू जागीरदार बरोबर मॉल मध्ये शॉपिंग करायला गेलीयस, तिकडनं रेस्टॉरंट मध्ये जाणार आहेस. मम्मा तू ना एक हॅवॉक आहेस, हॅवॉक. येस ऑफकोर्स. आणि तुझ्या गॅरीला माहिती नाही त्यांनी कोणाशी पंगा घेतलाय ते. बिचारा गॅरी आता मला शोधत सगळीकडे फिरत बसेल वेड्यासारखा. काही बिचारा नाहीये. मी तर म्हणते फिरू दे त्याला. चांगला फिरून ना फ्रस्ट्रेट होऊ देत तो. मम्मा अगं तो फ्रस्ट्रेट झाला तर काहीतरी चुकीचा प्रॉब्लेम होईल ना. काय चुकीचा प्रॉब्लेम होणार आहे शनू बेबी? एकतर त्याला नोकरी नाहीये आणि त्याला तुला बरोबर जर ठेवायचं असेल ना तर त्याला तुझं स्टेटस मेंटेन करावं लागेल. तुझं स्टँडर्ड ऑफ लिव्हिंग त्याला माहिती नाहीये का? आणि त्याला जर आपण प्रेशराईज केलं नाही तर तो काही करणार नाही. त्याला रिअलाइजच होणार नाही. अगं पण ह्या सगळ्या प्रेशर मध्ये त्यांनी काही चुकीचं केलं तर? शनू बेबी चुकीचं करायला गट्स लागतात आणि ते तुझ्या गॅरीमध्ये नाहीये. कळलं? आणि म्हणूनच मी त्याला मुद्दाम खोटं सांगितलं. कसं आहे ना, लोखंडाला ना जितकं तापवावं, जितकं तापून तापून लाल करावं ना तितकाच त्याला आकार देणं सोपं पडतं. पण लोखंडाचा आणि गॅरीचा काय संबंध आहे? शनू बेबी अगं म्हणजे गॅरीला जितका राग येईल ना तितकंच तो तुझ्यासाठी काहीतरी करेल. कळलं? हो पण तरी आयनचा आणि गॅरीचा काय संबंध आहे? शनू बेबी तू नको विचार करू. तू जा, तू सेल्फी काढत बस. हा ओके ठीक आहे. ओके. हे घ्या. अरे म्हणे कशाचं निमित्ताने? हा म्हणजे काय या दोघांची प्री एंगेजमेंट पार्टी वगैरे की काय? लॉरेल अँड हार्डी. हार्ड आहे गुज्जूबाई, हार्ड आहे. नाही एका कपलचं पॅचअप झालंय ना त्यासाठी हे सगळं आणलंय. कोण? इफ आय एम नॉट रॉंग मॅम तुम्ही रेवती बद्दल बोलताय का? हो. त्या दोघांमध्ये काही गैरसमज होते, आता सगळे मिटले. अरे वा. हो पण या सगळ्याचं क्रेडिट ना महाजनी काका काकूंना. त्यांनी समजावून सांगितलं ना म्हणून झालं हे सगळं. बेस्ट आहे ना. आपण त्या महाजनी काका आणि काकूंचा आदर राखूया आणि त्यांच्या वतीने आपण एक जिलेबी खाऊया. मला नको. डोंट गिव्ह हिम. ठीक आहे का? अरे टुमॉरो इज एंगेजमेंट. ही इज टमी. एंगेजमेंट झाली ना की एंगेजमेंट टू लग्न या गॅप मध्ये परत बारीक करूया त्याला. म्हणजे कसं होईल माहितीये का, तुमची मुलं आहेत ना ते जेव्हा अल्बम उघडतील ना तेव्हा त्यांना कसं बाबा बो एंगेजमेंटला केवढे होते, लग्नात कसे झाले. माझीच मस्करी करतो नाही का? टाळ्या का देतोस? हे नको मला जलेबी वगैरे नको. ते आपले एंगेजमेंटची रिंगची साईज ठरली. उद्या तर बोट वाढलं की ते जाणार नाही. एका जिलेबीने काय नाही का? तो मित्र ती नको म्हणतेय ना. मग प्रत्येक बाबतीत गंमत सुचते का रे? हे बघ मला मस्करी वगैरे करायला वेळ सुद्धा नाही आता. हो एवढी काय काम आहे? एक मिनिट, खरंच मी आज सकाळपासून खूप कामं केली त्यांच्या एंगेजमेंटची. अरे म्हणजे काय, मी येता हॉलला पण जाऊन आलो. तिथे जाऊन सगळ्यांना तंबी दिली. उद्या माझ्या बेस्ट फ्रेंडचं एंगेजमेंट आहे. नीट पाहिजे सगळं आपल्याला. अरे म्हणजे आणि तुझ्या लक्षात आहे ना उद्या एंगेजमेंट आहे ना? हो ही काहून विसरेन? नाही विचारलं आपलं सहज. जेनी आज आपल्याला संध्याकाळी जायचं त्या हेअरस्टायलिस्ट कडे, लक्षात आहे ना? येस येस येस. मला काय अर्थ आहे कशाला एंगेजमेंटला? हे बाबा आता नाही कॅन्सल करता येणार. मी या बाबतीत सांगत नाही आहे. म्हणजे हिचं बरं आहे. म्हणजे हेअर स्टायलिस्ट काय, ते ब्युटी पार्लर काय, नवीन साडी काय, आणि माझं काय एवढं. आर यू मॅड? हे असतंच ना. तुला पण हवंय का सगळं? मी घेऊन जातो तुला उद्या ब्युटी पार्लर मध्ये. साडी हवी आहे का तुला? मी घेऊन देतो तुला साडी. तू ना बाबा एकच काम कर फक्त. काय? काही नाही, सोपं आहे, अत्यंत सोपं आहे तुझ्यासाठी. फक्त लक्षात ठेवायचं उद्या आपली एंगेजमेंट आहे.
होईल तेवढं. तुला असं वाटतं की मी विसरणार माझी एंगेजमेंट? मी विसरणार? अरे अबो. अरे हे बघ, रिमाइंडर ठेवलाय. ओ गॉड, आर यू सिरियस मॅम? मग पण हा रिमाइंडर कशासाठी हे कसं लक्षात ठेवणार? माय एंगेजमेंट आहे बघ. खरंच? ओके ओके, मग एवढंच कर, हा रिमाइंडर वाजला ना की फक्त ते कपडे घालायचे जे ठरलेले आहेत आपल्या एंगेजमेंटचे आणि हॉलवर यायचं. Obviously. तर त्यासाठी वेगळं रिमाइंडर लावतोय अरे. कपडे घालून हॉलवर असा काय? आई घाबरे आता. आणि हे राधा, हा? तू पण हा उद्या वेळेत तयार राहा. उद्या मी येतोय, आईला पण सांग आपण एकत्र येऊ. ए नाही नाही, तू नको येऊ घ्यायला. कारण काय, अथर्वचं आवरून यायचं म्हणजे मला थोडासा उशीर होईलच. हो वहिनी प्लीज उशीर वगैरे करू नका, तुम्ही वेळेत या. हो, तुला काय एवढं टेन्शन आहे? म्हणजे ती नाही आली तर काय जेनी तुझ्याशी एंगेजमेंट तोडून टाकणार आहे का? ते मला पाहिजे ना वहिनी तिथे. अरे हो, येईल ना. एवढा घाबरतो हा? काय? लाजली एंगेजमेंट असा नुसता शब्द उच्चारला की ही लाजते आणि हा घाबरतो. सौमित्र पुरे. सौमित्र तू उठ. उभा राहा. मला या दोघांशी महत्वाचं बोलायचं. उठ. हो. हा. अगं नाही बस. नाही, नाही. तू बस जेनी. हा, अगं तिला चेअर आणू का महत्वाचं. बाहेर? नाही नाही नाही, ठीक. प्लीज बस. अगं ती महत्वाचं असं नाही बोलू शकत तिला. हा वहिनी बोला. आनंद भाऊजी, जेनी, हे बाप, हे खूप महत्वाचं आहे. उद्यापासून तुम्ही एका वेगळ्याच बंधनात अडकणार आहात. तुम्ही एकमेकांची एंगेजमेंट करणार नाही. हे सगळं उद्या सगळ्यांसमोर मला बोलता येणार नाही म्हणून आजच बोलते. आपल्या समोर लग्नाची 2 उदाहरणं आहेत. एक माझं आणि यांचं लग्न, आणि दुसरं रेवती आणि गुप्ते भाऊंचं. घरात सुख मिळत नाही म्हणून हे बाहेर सुख शोधायला गेले आणि नवीन संसार थाटला यांनी. पण माझ्या संसाराची तर घडी विस्कटली. आणि एकीकडे रेवती आणि गुप्ते भाऊ स्वतःच्या इगो प्रॉब्लेममुळे त्यांच्यामध्ये तंटा निर्माण झाला. आता तुम्हाला कळलंच असेल की काय वागलं की काय होतं. या सगळीकडे बघा, या सगळ्याकडे पहा आणि मग ठरवा आपण कसं वागायचं ते. उद्या एंगेजमेंट तुमची. साखरपुड्याला आपण एकमेकांच्या हातामध्ये अंगठी घालतो. का घालतो माहिती? अंगठी कुठल्या बोटात घालतात? आपल्या डाव्या हाताच्या करंगळीच्या बाजूला, कारण तिथली नस हृदयापर्यंत गेलेली असते. म्हणजे एक प्रकारे आपण दुसऱ्याच्या हृदयात हातच घालतो. एक नातं तयार होतं, एक बंध निर्माण होतो. मग ते नातं टिकवण्यासाठी आपण आटोकाट प्रयत्न करतो, कारण ती व्यक्ती आपल्यासाठी खूप महत्वाची असते. तिचं स्थान कायम ठेवा. एकमेकांवरती प्रेम तर तुम्ही करताच, पण एकमेकांबद्दल मनामध्ये आदर ठेवा. हा आदर कधीही ढळू देऊ नका. आणि असेच एकमेकांचे मित्र राहा, तरच तुम्ही सुखी व्हाल. आणि तुम्ही सुखी असाल तर तुमचं कुटुंबही सुखी असेल. मम्मी पप्पा, जेनी तुझी आई, हे सगळेजण सुखी होते. कारण तुमच्या सुखावर तुमच्या घरच्यांचं सुख अवलंबून आहे. वहिनी तुम्ही काळजी करू नका. तुम्हाला पाहिजे तसंच संसार करणार आहे. हा जनी? येस मॅम. काय बघतोयस? काय बघतोयस असा? आता काय झालं? हा. नाही काय नाही, छान कळतंय का तुला काही? एन्जॉय केलं मी एकदम. छान, खरंच छान, मस्त. म्हणजे
करेक्ट आहे, म्हणजे कळतंय ना आनंद, ती काय म्हणते ते कळतंय ना तुला, तसं वाग, नाहीतर मग उगाच मला त्रास नंतर यांची भांडणं. ह्याचं काय मध्येच? अरे म्हणजे असं काय करतो, तुमची उद्या भांडणं झाली तर परत आम्हीच येणार सोडवणार, मग जेनी मला फोन करणार रात्री, मग म्हणणार की लुक ना सौमित्र, व्हॉट इज दिस गुज्जू भाई यार, ही सो अनॉइंग यार, हो की नाही? बरं मस्करी सोडा, पण ती परफेक्ट बोल. काय करतो रे अथर्व? होमवर्क करतो आहे. मला हिस्ट्री खूप टफ जातं ना. हिस्ट्री टफ जाता? हो. तुला माहिती मी शाळेत होतो ना तेव्हा हिस्ट्री माझा एकदम स्ट्रॉंग सब्जेक्ट होता, माहिती, पैकीच्या पैकी मार्क्स पडायचे मला. खरंच बाबा? तू काळजी नको करू, मी तुला हेल्प करेन हिस्ट्री मध्ये. बाबा तुम्ही मला शिकवलं रोज? हो मी शिकवेन ना तुला रोज. अथर्व, तुला अभ्यास करायला सांगितलं, तू गप्पा काऊन मारत आहेस? मी अभ्यासच करत होतो. बाबांनीच मला विचारला. तू गप्पा मारून वेळ काऊन बरं बरबाद करत आहेस? आई चल आज जा बरं, आज जा, चल चल चल, आज जाऊन अभ्यास कर. आपल्याला कोणा आयऱ्या गैऱ्या सोबत बोलायची इच्छा नाहीये. अरे वा, झकास. आमच्या अथर्वला हा कुर्ता का नाही खूप छान दिसत आहे, हो ना अथर्व? कसा आहे? एकदम बढिया. एकदम बढिया. राधिका बाई, आटपलं का तू? चल ना, आटप ना लवकर. हो आई, झालंच आहे सगळं. आई लवकर. आली. राधिका, सगळं सामान घेतलंय बरं मी गाडीमध्ये खाली. हो चल. आई, यांना सांगा चहा ठेवला टेबल वरती म्हणून. यायचं असेल तर येईल तो. आणि पा अथर्व, तिकडे गेलास का नाही? तिथं आईला न सांगता कुठेही जायचं नाही बरं, लक्षात आहे ना बा? हो आजी लक्षात आहे. बर बर, एकदम. आई मी कसे दिसतोय? एकदम बढिया. आई, अगं राधिका, त्या आहेराच्या पिशव्या आत आहेत, घेऊन येशील बरं, नाही तर त्यात विसरलो. हो आई, आणते. काय कुठे निघाला? हा अथर्व, कुठे निघालास तेवढं आवरून? आनंद काकाची एंगेजमेंट आहे ना, जेनी मावशी बरोबर. चल ग, आम्ही खाली जातोय, ये लवकर, पटापट चल. चल 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 चल, बाहेर चल. आज आहे का एंगेज? आई, आज आनंद आणि जेनीची एंगेजमेंट आहे. आनंद आणि माझी मैत्री इतक्या वर्षांची आहे, त्यातला आज एवढा महत्वाचा दिवस. माझा एवढा जिवलग मित्र पण मला साधं बोलवलं सुद्धा नाही. हॅलो 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 मॅम. काय रे, समधी तयारी झाली बघ. व्हेरी गुड. म्हणजे फुलं आणलीत, वेफर्स आणलीत, कोल्ड ड्रिंक आणली, समजा झाले. पण एक प्रॉब्लेम झालाय सर. काय? अहो ते आमच्या गावाकडे पोरी इथं बोलावतात. आनंद सरांनी इथं लावलाय. ए बाबा, अरे त्याच्यासमोर बोलला नाहीस ना? नाही नाही नाही. अरे तो ड्रेस कोड असतो रे बाबा, असं तो त्याच्यासमोर काही बोलू नकोस तू, हा प्लीज. बरं. आणि आपला ऑफिस स्टाफ कुठे आहे? ऑफिस स्टाफ यायचं आहे अजून. अजून यायचं आहे? हा, अरे यायचं. वाचले किती, काय अर्थ आहे याला? येईल येईल येईल. ए, ते- अरे नीट कर ना. थांब आलो. जा, जा लवकर जा. ए, थांब. सर, अरे वा, चक्क तू स्वागत आलं उभा. प्रश्नच नाही. आनंद सर आणि जेनीचा साखरपुडा आहे, मला स्वागताला उभं राहायलाच पाहिजे. काय स्वागताला उभं राहिलंच पाहिजे? हा काय हे काय तू एकटाच? ह्याचा साखरपुडा ऑलरेडी झालाय, पण हा अजून एकटाच उभा आहे. बायको कुठे? आणि ह्याच्याच वरनं आनंद सर पण चिडले की आई मी पण चिडलो. तू दाखवलं, बघितलं पण नाही मी तुझ्या मला बायकोला. मान्य, पण तिला सुट्टी नाही मिळाली. तिला सुट्टी ए, त्याचंही बरोबर आहे. आपण एक काम करूया, हा. तुझ्या लग्नामध्ये आपण आनंद आणि जेनी दोघांनाही जोडीने स्वागत आलं उभं करूया. या बा. एक 10 आकडा उभा असेल. बरं, उत्सव मूर्ती कुठे आहे? ठीक आहे.
अरे उत्सव उत्सव मूर्ती. अच्छा, मी उत्साह मूर्ती ऐकलं. ती बघा मूर्ती बघा कशी येते. गॉड कोटात कशी आखडत आली. अरे, हसू नका, ऐका जरा माझा, ऐका जरा हा, बोल. अरे ना मला जमत नाहीये. वाव. मग अरे वाव, मग तू वेळ आहेस का? कशाला ते ख्रिश्चन आणि गुजरातीचं इंटरचेंज केलं? ऐका सिरियसली आहे का? मी कपडे बदलू का? सर अरे आरामात. मी मुरप करू नका आमचा प्लीज. आणि आता चेंज करून दुसरं काय घालणार? दुसरे कपडे नाहीये. हे बघ सगळं ओलं होतं यार. दिसत नाही घाम आणायचे. अनकम्फर्टेबल फील होतं यार. तुम्ही रिलॅक्स ना, रिलॅक्स. तुम्ही असं माझी मजा घ्या, तुम्हाला कळत नाहीये मला किती अनकम्फर्टेबल फील होतं ते. एक गप्प रे सना. सॉरी. अरे एक मिनिट, तू शांत एवढंच करायचंय. गो आहे ना, तो नाहीच आहे असं. अरे नाही समज नाहीये. ओके. आणि थोडस पोट कमी केलंस ना तर ही बंड पण लागते. पोट कमी कर, त्यामुळे अनकम्फर्टेबल झालाय. ते पोट कमी कर म्हणजे काय आता होणार आहे का? स्पॉट रिडक्शन आहे का? वेळाच की काय? नाही माझे ऐक, माझं डाएट चालू आहे, मी होणार आहे कमी. हा, डाएट वरूनच मला आता लक्षात आलेलं आहे हे अनकम्फर्टेबल काय. अरे मित्रा इकडे जा. कोण इकडे याला नको बोलूस का नको? अरे सेम टू सेम आहोत आम्ही यार. या इथेच उभा राहिला मग. तू कम्फर्टेबल वाटतोय पण जास्त. बारीक. थँक्यू सर. घ्या तुम्हासाठी. तुमच्यासाठी. खरंच मी खाऊ? खरंच तुम्ही. जेनला सांगू नको. हे गपरे समय. हे थोडं खातो रे. हे डाएट. हो रे, हे जरा वोकळा, ढेफर आणि कचोरी. अरे काय आहे? ढोकळा, वेफर आणि कचोरी. हा प्लीज खा आणि शांत व्हा. एंगेजमेंट कोणाशी नाव काय? जेनी. शांत राहा. करेक्ट कळलं रे तुला. अरे धन्य आहे बाबा या माणसाची, खरं धन्य आहे. चोरी म्हणाले. मी बरोबर. सर बस. अरे बसा. हॅलो. हाय. हॅलो. संपले. राधिकाला बराच वेळ लागला यायला. काय झालं? कोणाची वाट बघतोस तू? आनंदचे पप्पा आणि मम्मी यांचीच वाट बघत होतो मी. क्या बाप्पा केम मोडू. अरे आनंद यहाँ पे एडवांस में आ गया आणि लवकर आला ना ते. आणि नंतर ह्याचा प्रॉब्लेम सगळं बरोबर घ्यायचं होतं ना. केस विचारले, तुमचा तयार झाली आणि नंतर फायनली याला घेऊन यायचं होतं ना म्हणून. मारली ते मोडून तिथं हो. हा ठीक आहे ना, थोडा उशीर झाला. अरे आपल्या मुलगाचं पहिल्यांदा एंगेजमेंट होतो म्हणून जरा सुंदर तयार होत होता मी. अरे पण पप्पा बहुत हार्ड दिख रहे हो, एकदम बहुत हार्ड. आणि पप्पा उशीर झाला तरी चालेल पण काय दिसतायत की सारे. मम्मी पप्पा आज केम आटलू मोडू केम? ठीक आहे ना, उशीर झाला ना आता काय. तरी मम्मी नेली त्याबद्दल थोडी यार. पानवलकर साहेब तुम्ही कसे आहेत? मस्त. तुम्ही कसे आहात? घोडेसारखे. म्हणजे मजेत आहे. मम्मा तू बेस नाही. हा बेसीचे. हा, तुम्हाला काही सरबत किंवा काही नाश्ता वगैरे आणू का? ना थँक्यू. अरे आनंद यार, शू यार, कोट आणि पेंट कधी घातलाय की मी? अरे कोणाच्या लग्नामध्ये पण हे घालून मी नाही गेला अजूनपर्यंत. मला वाटतं हे कोट आणि पेंट घालून फक्त मीटिंग मध्ये जात असता ना म्हणजे. एक्झॅक्टली बाबा, आ બધું પેલા સૌમિત્રના કારણે. अरे ठीक आहे ना, छान आहे यार. अरे सौमित्र, मी काय बोलतो, मस्त छान आहे. मस्त डेकोरेशन, तयारी मस्त छान केलेली आहे. नाही पण ही तयारी सगळी राधिकाने केली. आम्ही फक्त लक्ष ठेवतो. करेक्ट. राधिकाचं काम एकदम परफेक्ट असतं. मी काय बोलतो सौमित्र, की आम्ही पोरेवाले आले. पोरीवाले कुठे? ते मला फोन केला होता ना, ते जेनीच्या आईने. येते निघालेत. अच्छा. आणि ते गुरु आणि राधिका कुठे? पप्पा वहिनी
वहिनी निघाल्यात घरातून. मी फोन करून बघतो कुठे पोहोचतो. तुम्ही बसा बसा. हा? शरबत पाठव. सरबत पाठवतो. येस. बेस हा संभाजीने बेजे खुर्ची जरा. आनंद असा कसा वागू शकतो? मला तो बोलवणार नाही एंगेजमेंटला असं होणारच नाही. का नाही बोलवलं आनंदने मला? त्याचे आई बाबा सुद्धा कसे विसरले?